समाजामध्ये असं घडतंय, डोळ्या पाहावं लागतं. मी आपलं गेले, म्हटलं जेवण झालं, रुखवत तरी कसं आहे का बघावं म्हणून गेले. बघितलं तर रुखवतामध्ये सामान किती. अहो फॅन आहे, कूलर आहे, एसी सुद्धा होता, टीव्ही आहे, फ्रीज आहे, सोफा पण होता. एवढं साहित्य भरलेलं होतं. मी आपल्या सहसेवणीला म्हटलं, अहो कितीही रुपये दिले, अहो नाही मुलीला काही कमी पडलं नाही पाहिजे ना. त्या माऊलीचं वाक्य, मुलीला काही कमी पडलं नाही पाहिजे. मला मुलगी कुठे राहणार आहे? मुलगी राहणार आहे पुण्यामध्ये, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, पुण्यामध्ये राहणार आहे, 3 रूमचा फ्लॅट आहे. म्हटलं 3 रूमच्या फ्लॅटमध्ये एवढं साहित्य बसणं शक्यच नाही. एवढं साहित्य तिथं भरलेलं होतं. पण माझ्या मुलीला काही कमी पडू नये ही काळजी आईला का वाटली, हा प्रश्न मात्र मनामध्ये राहिला. का बरं आपण असं करतो? खूप सारं बोलतो, खूप सारे आदर्श घेतो, समाजसेवकांचं नाव घेतो, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचं नाव घेतो, जय जयकार छत्रपती शिवाजी महाराजांचा करतो. मात्र करताना मात्र आपण जेवणाला खर्च खूप मोठा करतो, लग्नाला लाखो रुपयांचा खर्च करतो. इथं कुठं गेली स्त्री? स्त्री शक्तीचं पूजन फक्त करून चालणार नाही मित्रांनो, ते आपल्याला अंमलात आणावं लागणार आहे. हुंडा घेणार नाही, हुंडा देणार नाही, अशी प्रतिज्ञा मनातून केली पाहिजे. मनातून प्रत्येक विद्यार्थ्यांना म्हटलं पाहिजे की मी कधीही कसल्याही मुलीकडून, मग मला काही झालं तरी मी मुलीकडून हुंडा घेणार नाही. आणि मुली ठरलं पाहिजे की मी स्वतःच्या पायावर उभी राहीन, पण मी हुंडा देणार नाही. आपल्या आसपास असं सगळीकडे असंच घडत असतं. मैत्रिणींनो लक्षात ठेवा, म्हणजे जीवनामध्ये जर काही करायचं असेल ना, तर सगळ्यात अगोदर आपल्या आईचा आदर्श ठेवा. आई ही आपली खरी देवी असते, तिचं पूजन करा. आपल्या घरामध्ये बहीण असते, मैत्रीण असते, मुलगी असते, सून असते, सासू असते, आजी असते. सर्व काही आपल्या घरामध्येच ह्या 9 देवी आहेत. त्यांचं सन्मान करा, त्यांचा जागर करा. म्हणजे ते सांगितले स्त्री शक्तीचा जागर करा. म्हणजे स्त्रियांच्या मध्ये ऊर्जा आहे. जर स्त्री एखाद्या घरात नसेल ना, तर त्या घरामध्ये कधीही मुलगी कोणी देत नाही. लक्षात ठेवा, त्या घराला घरपण नसतंच. कधीही पुरुष हा एकटा घरामध्ये जगू शकत नाही. त्यांच्या घरामध्ये कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये मुलगी ही असतेच, स्त्री ही असतेच. स्त्री शिवाय हे घर नाही, स्त्री शिवाय हे सृजन शक्ती नाही. डॉक्टर राधाकृष्णन जे आपले राष्ट्रपती होते ते म्हणायचे, स्त्री ही काय आहे? स्त्री ही त्या हिमालयासारखी निश्चल आहे. स्त्री ही फुलपाखरासारखी कोमल आहे. ती सुंदर फुलासारखी सुंदरही आहे. ती नदीसारखी नेहमी वाहणारी आहे. तिचा सन्मान करा. बस मला शेवटचं एकच इथं वाक्य बोलायचं आहे, कारण खूप वेळ झाला ऑलरेडी. तुम्हाला खूप वेळ तुम्ही सकाळपासून बसतास. तुझ्या प्रयत्नांना मिळू दे, तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार. लक्ष लक्ष दिवाणी उजळू दे तुझा संसार. कर्तृत्व आणि सामर्थ्याची ओढून घे नवी झालर. स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर, पुन्हा एकदा जागर. मला संयोजकांनी बोलवलं आणि मला इथं बोलायची संधी दिली, त्याबद्दल त्यांच्या मनापासून धन्यवाद.